नमस्कार मित्रांनो, सावळीची जणू सावली या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, मालिकेमध्ये राजकुमार आणि सावली यांचा आमना-सामना होणार आहे। अशी एक गोष्ट आहे जी सावलीला समजली आहे आणि त्यानंतर तिने आपल्या मुलासाठी आणि आपल्या मुलीसाठी आता समजलं आहे की आपली मुलगी जिवंत आहे। मग ती मुलगी कुठे आहे, काय आहे हे जाणून घेण्यासाठी तिने आता हातामध्ये काटे घेत राजकुमारला बदलून काढत ज्या वेळेला आपल्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला मात्र तिच्या समोर खूप महाभयंकर सत्य येणार आहे। हे सत्य फक्त तिच्या समोरच नाही तर अमृता, ओवी आणि सारंग समोर सुद्धा येणार आहे। तर मित्रांनो, यांच्या समोर आता काय सत्य येणार, सावलीला कसं कळणार की ओवी आपलीच मुलगी आहे, हे सगळं काही आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता राजकुमारला जी काही धमकी जगन्नाथने दिली आहे त्यामुळे तो मात्र चांगलाच घाबरलेला आहे आणि तो विचार करू लागतो की अरे देवा, खरंच सावली जिवंत असेल का आणि हा जगन्नाथ जे काही बोललाय त्याची भविष्यवाणी खरंच खरी असेल का, मला काहीतरी विचार केलाच पाहिजे असा विचार करून तो तिलोत्तमाकडून सगळं काही काढून घेण्याचा प्रयत्न करू लागतो। आता तो तिलोत्तमाला म्हणू लागतो की आई, तुला माहिती आहे का सावली कुठे आहे, म्हणजे आपला सारंग इतका तुटून गेलाय ना, म्हणजे मला खरंच कळत नाही की ती जिवंत आहे की मेली आहे, मला खरंच त्याची खूप काळजी वाटते म्हणून तुला विचारतोय। तिलोत्तमा मात्र आता खूपच चिडलेली असते। तिलोत्तमा म्हणू लागते की मी ज्या लोकांना माझ्या आयुष्यातून काढून टाकलंय ना त्यांचा पुन्हा पुन्हा मी विचार करत बसत नाही आणि मला असं वाटतंय की तू सुद्धा या विषयावरती पुन्हा पुन्हा बोलू नकोस। त्या मुलीचा विषय मात्र पुन्हा घरात काढू नको, ती जिवंत आहे की मेली आहे याच्याशी मात्र मला काहीच घेणं देणं नाहीये। आता राजकुमारला मात्र सत्य जाणून घ्यायचं असतं, त्यामुळे तो म्हणू लागतो की नाही आई, म्हणजे तुला काही माहिती आहे का, नाही म्हणजे काही झालंय का, ती तुला कधी दिसली का, किंवा ती कुठे आहे याच्याबद्दल सारंग काही बोललाय का। तर तिलोत्तमा सांगू लागते की नाही, सारंग काही बोलला नाही, कारण ती इथून निघून गेल्यानंतर सारंगची आणि तिची काही भेट झाली नाही, त्यामुळे मला माहिती नाही की ती जिवंत आहे की नाही, फक्त तिने माझ्या घरामध्ये येऊ नये इतकंच मला वाटतं। असं म्हटल्यानंतर राजकुमारचा हा सुद्धा प्लॅन फ्लॉप गेलेला असतो। त्याला कळतच नाही की अजून कुठून माहिती काढू, ती जिवंत आहे की नाही। तर इकडे मात्र मोनिका विचार करू लागते आणि म्हणू लागते की नाही नाही, असं चालणार नाही, मला 100% खात्री आहे की ती सावली जिवंत आहे, कारण मोनिकाने स्वतः तिला पाहिलेलं असतं, कारण तिला असं वाटत असतं की आपण तिचा फोटो तर पाहिला आहे, त्यामुळे ती जिवंत आहे। इकडे मात्र राजकुमारची ही केळी तर फेल ठरलेली आहे। आता राजकुमारला कळतच नाही की आता काय करायचंय, म्हणजे आपण हे सगळं काही आईला विचारलं आहे पण आई आपल्याला काहीच रिस्पॉन्स देत नाहीये। तर इकडे जगन्नाथ सावलीला म्हणू लागतो की मला खरंच कळत नाही की राजकुमार आपल्या अबीरच्या जीवावर का उठला आहे। सावली म्हणू लागते की बाबा, मला कळतंय राजकुमार दादा हे तापट आहेत, म्हणजे काहीतरी झालं आहे, म्हणजे अबीर उलटा सुलटा बोलला आहे त्यामुळे त्यांचा अबीरवरती राग आहे, पण मला असं वाटतं की या सगळ्याच्या मागे काहीतरी वेगळंच सत्य आहे, म्हणजे ते इतकं काही करतायत ना। त्यावरती जगन्नाथ म्हणू लागतो की म्हणजे मी तुला एक गोष्ट सांगू का सावली बाळा, मी तुझी पत्रिका पाहिली आहे आणि मी तुझी पत्रिका पाहिल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे की तुझ्या पत्रिकेमध्ये संतती विरह योग आहे, हे मी तुला आधी सांगितलं होतं, बरोबर आहे ना। त्यावेळेला सावली म्हणू लागते की म्हणूनच हो बाबा, माझी एक मुलगी जन्माच्या दिवसापासून माझ्यापासून विरह होऊन गेली ना, ती आता ट्रेन खाली येऊन मेली। त्यावरती जगन्नाथ म्हणू लागतो की नाही, इथेच तू चुकतीयस, तुला संतती विरह योग आहे म्हणून तुझी संतती जिवंत नाहीये असं नाहीये, तुझ्या पत्रिकेमध्ये 2 संततीचा योग आहे, एक मुलगा आणि एक मुलगी, आणि तेच सांगण्याचा मी तुला प्रयत्न करतोय। जर का हा योग तुझ्या पत्रिकेमध्ये आहे म्हणजे तुझी मुलगी जिवंत आहे आणि तुझ्या मुलीला पळवणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे, तो म्हणजे राजकुमार। असं म्हटल्यानंतर ती म्हणू लागते की बाबा, तुम्ही इतक्या ठामपणे हे सगळं काही कसं सांगू शकता। त्यावरती तो म्हणू लागतो की मी इतक्या ठामपणे सांगू शकतो कारण मी राजकुमारला पाहिलं आहे, त्याचं हे घाणेरडं रूप आता मी पाहिलेलं आहे आणि म्हणूनच मी हे सगळं काही तुला कन्फर्मपणे सांगू शकतो। त्यावरती ती म्हणू लागते की म्हणजे बाबा, माझी मुलगी जिवंत आहे आणि ती कुठे आहे ही गोष्ट राजकुमार दादा जाणतात का। त्यावरती तो म्हणू लागतो की बहुतेक। त्यावरती ती म्हणू लागते की म्हणजे मला जे काही समजलं ते, म्हणजे मला जे काही कळलं माझी मुलगी ट्रेन खाली येऊन गेली ते। त्यावरती जगन्नाथ म्हणू लागतो की नाही, हा सगळं काही भ्रम आहे, हे सगळं काही मायाजाल आहे,
मी फक्त जे काही पत्रिकेमध्ये दिसतं तेच बोलतो. फक्त तुझ्या पत्रिकेमध्ये सध्याच्या घडीला 2 बाळ असण्याचा योग आहे आणि तो योग मात्र कुणीच बदलू शकत नाही. असं म्हटल्यानंतर सावलीला मात्र काहीच कळत नाही. बाबा जे काही बोलतायत ते सगळं काही खरं असेल तर मात्र मला या सत्याच्या मुळापर्यंत पोचलं पाहिजे. तर इकडे ओवी सारंगला म्हणू लागते की बाबा या घरात मला गायला बंदी आहे ना, म्हणून मी माझ्या स्वप्नातच गाते. मला स्वप्नच पडलं होतं की मी गाते म्हणून. तर सारंग म्हणू लागतो की हे काय बोलतेस तू? स्वप्न पडलं? कसलं स्वप्न पडलं? त्यावरती ती म्हणू लागते की मी छानपैकी गाणं गात आहे, मला टीचर गाणं शिकवत आहेत, असंच स्वप्न पडलं मला. त्यावरती सारंग म्हणू लागतो की ओवी बाळा तू काय बोलतेस ना, मला खरंच काही कळत नाहीये. तर ओवी म्हणू लागते की बाबा मला गाणं शिकायची इच्छा आहे आणि मी जर का गाणं शिकले ना तर मला आता एकदम विठुरायाच्या जवळ गेल्यासारखं वाटतं. आता सावलीच्या तोंडातील सगळे काही शब्द ऐकून सारंगला मात्र थोडासा धक्का बसलाय. आता अमृता मात्र दुसऱ्या दिवशी ओवीला सावलीकडे घेऊन आलेली आहे. त्यावेळेला सावली ओवीला म्हणू लागते की ओवी एक काम कर, मला तुझ्या काकूला भेटायचं आहे. काही झालं तरी सुद्धा मी आज तुझ्या काकूला भेटेन आणि मगच त्यांना जायला सांग. मला तुझ्या काकूला भेटायची इच्छा आहे, ज्या मुलीवरती इतके गोड संस्कार तिची आई करू शकते. ती काकू किती गोड असणार आहे. त्यावरती ओवी सांगू लागते की हो, पण माझ्या काकूने मला सांगितलं आहे की ती आतमध्ये येऊ शकत नाही. तुम्हाला तर माहिती आहे ना, माझ्या बाबांना गाणं गायलेलं आवडत नाही, त्यामुळे ती आतमध्ये येऊ शकणार नाहीये. ती गपचूप इकडे मला आणून सोडते. तर सावली म्हणू लागते की ठीक आहे, तुझी काकू माझ्या समोर आली नाही ना, पण तू माझ्या समोर आली, ह्यातच माझं सगळं काही पांग फिटलेलं आहे बाळा. आता सावली मात्र गाणं शिकवायला चालू करते. आता गाण्याचे क्लास संपल्यानंतर अमृता मात्र ओवीला घेऊन घरी येते. पण घरी मात्र एक वेगळीच गोष्ट घडलेली आहे. आता मोनिकाला समजलं आहे की अमृता ओवीला लपून छपून कुठेतरी नेत आहे. ती तिलोत्तमाकडे येते आणि तिलोत्तमाला म्हणू लागते की आईसाहेब तुम्ही म्हणताय ना, त्या दिवशी ती डॉक्टरांकडे गेली होती, पण ती डॉक्टरांकडे गेली नव्हती. ती आता ओवीला गाणं शिकवण्यासाठी गेली होती. बघा हे सगळं काही बघा. असं म्हणत ती ओवीची जी काही गाण्याची नोटबुक आहे ती नोटबुक काढते आणि ती आता तिलोत्तमाच्या समोर धरते. तिलोत्तमाने ते सगळं काही पाहिल्यानंतर तिच्या मात्र आता चेहऱ्याचा रंग उडतो. तिलोत्तमा म्हणू लागते की अमृता तुझ्याकडून ही अपेक्षा मला कधीच नव्हती. हे सगळं काही तू जे काही केलेस ना, ही अपेक्षा मी तुझ्याकडून कधीच करू इच्छित नव्हते. माझ्याशी खोटं बोललीस. आता मोनिका म्हणू लागते की हो, तुमच्याशी खोटं बोलली ही, आणि त्या दिवशी सुद्धा डॉक्टरांचं नाटक केलं आणि मला खोटं पाडलं. आता चिडलेली तिलोत्तमा रागाच्या भरात म्हणू लागते की मला तुमचं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये. आता हे वाक्य बोलल्यानंतर आता मोनिकाला तेवढंच पाहिजे असतं. मोनिका आता म्हणू लागते की तिलोत्तमा तिथून निघून गेल्यानंतर मोनिका म्हणू लागते की एक काम करा, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा. म्हणजे कसं आहे ना, आईंना तुमचं तोंड पाहायचं नाहीये. आणि आई काय म्हटल्या ते तुम्ही ऐकलं नाहीत का? आत्ताच्या आता तुम्ही दोघींनी निघा इथे, या घराच्या बाहेर पडा. असं म्हणत ओवीला आणि अमृताला घराच्या बाहेर काढलं जातं. दोघीच जणी बिचाऱ्या पायऱ्यांवरती बसलेल्या असतात. आता त्याच वेळेला सारंग तिकडे आलेला आहे आणि सारंग आल्यानंतर सारंग विचारू लागतो की काय झालं. अमृता मात्र घडलेली सर्व काही घटना सांगू लागते आणि आपण गाण्याच्या क्लाससाठी ओवीला का घेऊन गेलो होतो हे सुद्धा सगळं काही सांगते. आता सारंग चिडलाय आणि मग त्यानंतर त्या दोघींना आत घेऊन आलेला आहे. आता सारंग आतमध्ये येतो आणि मोनिकाला आवाज देऊन म्हणू लागतो की मोनिका बाहेर ये. आता मोनिका आणि तिलोत्तमा दोघी बाहेर येतात. तिलोत्तमा म्हणू लागते की काय झालं सारंग? तर तो म्हणू लागतो की काय झालं म्हणजे एक बाबा घरामध्ये नसताना तिच्या मुलीला तुम्ही घराच्या बाहेर काढता, हा कुठला न्याय आहे? तुम्ही हे सगळं काही का केलं? तुमची हिंमत तरी कशी झाली माझ्या लेकीला घराबाहेर काढण्याची? असं म्हणत सारंग मात्र खूपच चिडलेला आहे आणि तो म्हणू लागतो की खबरदार, माझ्या लेकीला कोणी हात लावला तर. असं म्हणत तो आता तिच्या अंगावरती धावून गेलेला आहे. तर तो म्हणू लागतो की हे बघा, तुमचं जे काही राजकारण आहे ना ते तुमच्यापुरती मर्यादित ठेवा. जर का माझ्या लेकीला त्रास झाला ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे. गाणं शिकायचंय ना तिला, मग शिकेल ते गाणं. तर तिलोत्तमा म्हणू लागते की सारंग, गाण्याने आपल्या घराचा घात झाला आहे. आता काही झालं ना तरी सुद्धा आजपासून ओवी गाणं गाणार म्हणजे गाणार आणि मी तिला सपोर्ट करणार. आता मोनिकाचा मात्र हा सुद्धा डाव फेल गेलाय. आता तिलोत्तमाच्या विरोधात सारंग गेलाय, त्यामुळे मोनिकाला वाटतं की आता तरी तिलोत्तमा सारंगच्या विरोधात जाईल.
तर इकडे तोपर्यंत राजकुमार गुरुकुलच्या दिशेने चालला आहे आणि त्याला पुन्हा एकदा अबीर दिसलाय आणि अबीर दिसल्यानंतर तो पुन्हा एकदा खाली उतरलाय. तो म्हणू लागतो की काय रे चिंटुकल्या पिंटुकल्या, म्हणजे तुला असं वाटतं की तू मोठी कारस्थानं करशील आणि तुझा तो म्हातारा आणि बाकीची लोक तुला वाचवायला येतील. आता मात्र तुझं काहीच खरं नाहीये, मी काही तुला सोडणार नाही असं म्हणत तो खूपच चिडलेला आहे. आणि त्यावेळेला अबीर मात्र आई आई म्हणून ओरडू लागतो. आता सावली मात्र बाहेर येते आणि म्हणू लागते की काय रे अबीर, काय झालं. तर अबीर म्हणू लागतो की हे काका मला अजून मारतायत. आता सावली मात्र काटे घेऊन आलेली आहे. सावली म्हणू लागते की राजकुमार दादा, तुम्हाला असं वाटत असेल की मला सत्य समजलं नाही. माझ्या एका मुलीला सुद्धा संपवण्याचा तुम्हीच प्रयत्न केला होतात ना, आणि आत्ता माझ्या मुलाच्या मागे लागलात. त्याच वेळेला गाण्याच्या क्लाससाठी ओवीला घेऊन येणारे अमृता आणि सारंग आता दोघेही तिकडे आलेले आहेत. आता सगळे समोरासमोर आले आहेत आणि एका झटक्यात भूतकाळातील सगळा प्रकार सावलीने सांगताच सारंगच्या समोर आलेला आहे.